प्लीज ब्लॉग बघा कसा झाला नक्की सांगा, कारण की 25 दिवसानंतर ब्लॉग टाकतो. काय भाई डबऱ्या काहीच नाही ना भाई, 58 आहे ना. एक किलो घसरले भाई. अबे हसा तुम्ही गेले तर किती वेळ तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. एकतर सर्वात आधी तर सॉरी, कारण की मी आहे का कमीत कमी 15 ते 20 दिवसापासून ब्लॉग नाही टाकला. कारण की झालं असं की ऊन खूप होतं, त्याच्यामुळे बाहेर निघायची इच्छा होत नव्हती. सो कुठं गेलो पण नाही घराच्या बाहेर जास्त, आणि निघायची इच्छा पण नाही झाली. तर ब्लॉग टाकायला काही नव्हतं जसं खास, त्याच्यामुळे ब्लॉग टाकू शकलो नाही. पण आता विचार केला टाकावं ब्लॉग, खूप दिवस झाले टाकला नाही त्याच्यामुळे. तर आता आज फायनली ब्लॉग आला आहे आपला. तर ब्लॉग येणार आहे आपला, तर प्लीज बघा आणि कसा झाला तो नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता माझा मित्र येतोय, आता 5-10 मिनटात येईल सौरव. तर त्याच्यासोबत थोडंसं बाहेर जायचं आहे त्याच्या फॅक्टरीवरती. आता ते आले तर त्याच्यासोबत जाऊ फॅक्टरीवरती. तर आता सौरव आलेला आहे, सौरवसोबत चालू मी बाहेर मस्तपैकी. काय व्लॉग चालू अभि किती 15 दिवस झाले व्लॉग नाही टाकला. बरं झालं तू आला आज बोलवायला, व्लॉग टाकायला विषय तरी भेटला काहीतरी. चल लवकर ये आता हर्षू पण आलेला आहे. चल बस लवकर. अरे पाप किंवा पाय जायचं आहे, गाडी चालू होती की नाही खंडळाच्या घाटात. MIDC ला जायचं आहे फॅक्टरीवर समोरच्या. मजाक नाही हर्षू, किती दिवस झाले मी काढलाय का. मी जेव्हा व्लॉगच्या समोर काढू लागलो, म्हणजे स्टार्टिंग जेव्हा करू लागलो ना, त्याच्यात की काय म्हणलं माहिती आहे का, 15 दिवसापासून मी ब्लॉग नाही टाकला. आणि मी नंतर चेक केलं जेव्हा, तेव्हा मला समजलं की 25 दिवसापासून मी ब्लॉग नाही टाकला. 25 दिवसाआधी मी ब्लॉग टाकला होता. विचार कर, अकाउंट बाहेर होते नाही झालं पाहिजे भाई. अकाउंट म्हणजे व्हिडिओ येत नाही, व्ह्यू देत नाही आपले सपोर्टर. हे काय आहे तर मोजके ते पाहा केलं 101% मला माहित आहे. चालू आहे की ना भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने. प्लीज ब्लॉग बघा कसा झाला नक्की सांगा, कारण की 25 दिवसानंतर ब्लॉग टाकतो. काही असं भेटतच नव्हतं ब्लॉग टाकलं, त्याच्यामुळे जावं इथं गेल्यावर. पासपोर्ट हिवाय का रे मशीन सौरव. गोल गोल काय हे कशी फिरते ह्याच्या आतमध्ये टाक्या बनते. अभि आतमध्ये काय आहे मग त्याच्या आतमध्ये टाक्या बनतात. हे काय साचे व्हायचं का हो रे सौरव, हे साचे व्हायचं टाकीचे. काय फिरते काय हे मग हलते ती पाहिजे उभा राहू का, अशीच जायची मायला. अरे आणि याच्या अंदर काय राहते मग टाकी का. हो ते तिकडे साची दिसली ती. ती क्रेन में आहे ना, कम भारी काम आहे भी. किती आहे रे वा भाई. हर्षू मोज मोज मोज, ब्लॉग चालू आहे, मोज मोज. 46 kg आहे आमचे भाऊ. ए अभि माझं राहिलं ए धरे. 59 होतं भाई. डबऱ्या काहीच नाही ना भाई, 58 आहे ना. एक किलो घसरलं भाई. 1 किलो दर मला एकदा खाऊ दे वापस. काय वापस भाई, तुझं पाहायचं राहिलं ना असं बी किती होतं तर 52. तर इथं सर्वात जास्त वजन माझंच आहे. अभि मला वाटलं तब्येतीमुळे माझं 3-4 किलो कमी झालं वाटलं. 6-6. तुझं किती होतं.
तर आता इथं ऊन खूप होते त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी रस प्यायला थांबलो होतो. आमचं रस पिणं चालू आहे. सो आता इथून रस पिणार आणि डायरेक्ट आता घरी जाणार. तू लास्ट काऊन रे ब्लॉग मध्ये तिकडे काऊन पाहायला एवढं काय लागतं पोरगी आहेस काय? मयूर डाऊन पाय बरं. मयूर डाऊन किती मार्क गिरे बता देखू. बोंगळा छेड तू गावाला 80%. तू बोंगळा छेड तू गावाला जाऊया आता भोंगळा तू म्हणजे लाज नाही तुला लाज नाही. विधान भाऊ हो ए सांग किती टक्के पडली? 10 70% पडले एवढ्या नापास झाला. 70% एवढा ॲटिट्यूड मजा काय का? मयूर भाऊला 80% पडले तरी मयूर भाऊला एवढा ॲटिट्यूड नाही. सर एकदम अशा साध्या भोळ्या माणसासारखं आहे. पण त्याला किती मी गेले कितवी मे? कितवी मे रे? तरच्या मधात पडली. कितवी मे? 10वीत आहे भाऊ. बात नहीं कर रहा तू ऐसे चालेल 10वी मे. कितवीला आहे रे? 70 बुक्के मारायला नाही रे 60 आणि 70च्या मधात पडली रे. किती आहे रे? कितवीला आहे ते? याला तर आमच्या भाऊला 7व्या वर्गात क2 पडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांची एकदा टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन. टाळ्या वाजवा रे. अंकल नहीं 60 से 70 के बीच में गए हुए हमारे गलती हो गई और रिजल्ट देखते हुए आणि ज्याचा बाप काय म्हणते वो राठोड मास्टर था इसके लिए उत्ते तो भी गिरे बोले पहचान कर रहे तो पहलेच होता था बोले मेरा लड़का. राठोड मास्तरच्या हातात काही माहिती आहे मला. ते काय नुसतं हे आहे ते त्याला पेमेंट घ्यायचं फक्त बस. भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण नाही का कोरोनात पास झालेली बॅच बस माहोल. क्या कोरोना वाले आपण कोरोना वॉरियर्स आहो. कोरोनात आपण एवढं शाळेत जाऊन एवढे कोरोना तुमची शिल्ड आहे. शिल्ड कोरोना वॉरियर्स आम्ही आहोत. कायचे वॉरियर्स बे नुसते घरी. बरं तुला एक सांगू का? सौरला बी ॲडव्हान्टेज होता बरं कोरोनाचा. सर 9वीत होता कोरोना त्यावेळेस. तू 10वीत होता ना? तू 10वीत होता ना नंतर? हा कोरोनाच्या 1 वर्ष तर तेवढा स्ट्रिक्ट नव्हतं कोरोनाच्या 1 वर्ष. हेच मार्क देऊ लागले असेच. एकदा नापास होत तू नापास होत होता. टॉपरला काय पडली? कोणता? हा 89 टॉपर नव्हता टॉपर नव्हता. तू काय एवढं 70% आहे 70%. अभि चल निघ. हुईट. दाखवायला सगळे 95-97 पडले. मित्रांनो वेदांतला 71% मार्क प्रोजेक्ट पास झालेला आहे. त्याच्याकडून आज एक छोटीशी ट्रीट आहे. पार्टी अजून घ्यायची आहे नंतर. आज फक्त सध्या अजून ट्रीट दिलेली आहे. सो आता भाऊनं मस्तपैकी आईस्क्रीम आणलेली आहे. भाऊ पार्टी बाकी आहे म्हणलं. फक्त आईस्क्रीमला काम नाही चालणार. पार्टी द्या लागेल. ते सध्याची ट्रीट आहे फक्त. काय 71% मार्क पडले. 71 किती? सो आता मी आईस्क्रीम वगैरे खातो आणि आता आजचा ब्लॉग पण याच ठिकाणी एंड करतो. कारण की आता सध्या काही ब्लॉग होणार नाही बाहेर जाऊन कुठे अंधाराचं. तर आता भेटू नंतर लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असं सपोर्ट करत राहा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की ब्लॉग कसा झाला.